मनोज जरांगे पाटील मागच्या अनेक दिवसापासून महाराष्ट्राला सुपरिचित झालेले नाव आहे। मराठा आरक्षणासाठी लढा उभारत अंतरवाली सराटीपासून मुंबईपर्यंत आंदोलन करण्याचा प्रयत्न देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला आणि 26 जानेवारीला वाशीमध्ये सगळे सोयऱ्यांच्या अनुषंगाने जी अधिसूचना निघाली ती अधिसूचना ची अंमलबजावणी हवी म्हणून मनोज जरांगे पाटील पुन्हा 10 तारखेपासून जे आहेत त्या आंदोलनाला बसल्याचं आपल्याला पाहायला मिळालं नाही। मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनामध्ये उपोषणामध्ये आता फूट पडताना पाहायला मिळते। कालच अजय महाराज बारसकर यांनी जरांगे पाटलांवर आरोप केले आणि काल संध्याकाळी संगीताताई वानखेडे यांनी देखील माध्यमांसमोर आपली भूमिका जी आहे ती मांडण्याचा प्रयत्न केला। आपल्यासोबत स्वतः संगीताताई आहेत। ताई, तुमचं स्वागत आहे। आणि सुरुवातीला अनेक जण तुमचे जे व्हिडिओ येतात त्याच्याखाली विचारतात कोण आहेत या संगीता तिवारी किंवा संगीता वानखेडे आणि या आत्ताच का माध्यमांसमोर आलं, तर आपण पहिल्यांदा महाराष्ट्राला हे सांगूयात की कोण आहेत संगीता वानखेडे। संगीता वानखेडे ही फार सर्वसामान्य घरामध्ये जन्माला आलेली एका शेतकऱ्याची मुलगी आहे आणि कुठेतरी तिच्यावर अन्याय झाला म्हणून ती या चळवळीला जोडलेली आहे। सो मी सामाजिक कार्यकर्ते आहे। ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी प्रतिकार करण्याचं काम मी करते। त्या अन्यायग्रस्त माणसाला न्याय देण्याचं काम मी करते, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असू दे। आता जी लोक विचारतायत कोण संगीता वानखेडे, त्याच लोकांनी ज्या वेळेला अंतरावली सराटीमध्ये सभा घ्यायची होती त्यावेळेला माझ्या भाषणाच्या क्लिप याच लोकांनी व्हायरल केलेल्या। संगीता वानखेडे कोण आहे अखंड महाराष्ट्राला माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे। मी कधी मीडियासमोर आली नाही आहे, मला कधी त्याची हेही नाही आहे की मला मीडिया पुढे येण्यासाठी मी काहीतरी करते। माझे जे काही फेसबुक आणि यूट्यूब आहे हे चॅनल माझे भरभक्कम आहे। याच्यातनं मला माझे विचार मी समाजापर्यंत मांडण्याचं काम मी करते, दररोज करते, सातत्याने करते। जिथं चूक मला कुठं दिसत असेल त्या ठिकाणी मी माझा विरोध मांडते म्हणजे मांडते। ही संगीता वानखेडे आहे आणि जे विचारतायत ना कोण आहे हे त्यांनाही माहिती आहे संगीता वानखेडे कोण आहे, पण मला काय फार हे नाही आहे, या गोष्टीचं दुःख नाही आहे। मी कोण आहे त्याला माहिती नाही किंवा मला माहिती करून द्यायची त्या गोष्टीला नाही आहे। मी सर्वसामान्य घरातली बाई आहे आणि ज्या वेळेला कुठं चुकीच्या गोष्टी घडतील त्या ठिकाणी मी मात्र प्रामुख्याने माझी भूमिका मांडत असते। काय आक्षेप आहे ताई तुमचा मनोज जरांगे पाटलांना? मनोज जरांगे पाटलांनी आरक्षण मिळालं तरी गोंधळ चालूच ठेवलेला आहे। तो एक नाही का काहीतरी चर्चेत राहण्यासाठी स्टंटबाजी करून समाजाला वेठीस धरण्याचं काम या माणसाचं चालू आहे। समाजाची दिशाभूल करण्याचं काम हा माणूस करत आहे आणि सगळं काही मिळालं तरीसुद्धा गोंधळ घालायचं आहे। गोंधळ घालून ज्या माणसाने याला उभं केलं आहे त्या माणसाचं जे काही ध्येय आहे ते याला त्या माणसाला ध्येय प्राप्त करून द्यायचं आहे मनोज जरांगेला, जेणेकरून मनोज जरांगे लोकांच्या डोक्यातनं गेला नाही पाहिजे। म्हणून चर्चेला विषय म्हणून मनोज जरांगे असा गोंधळ घालू नये का सतत मराठा आरक्षण मिळाले, मराठ्यांना आरक्षण मिळाले, कुणबी नोंदी सापडतात त्यांना ओबीसीमधनं पण आरक्षण मिळतंय, तरीसुद्धा गोंधळ चालूच आहे या माणसाचा। याचं कारण काय, अगोदरही बऱ्याच गोष्टी प्रामुख्याने लक्षात आल्या होत्या की हा कुणाचा प्यादा आहे, कुणाच्या सांगण्यावरून हा माणूस हे गोंधळ घालतोय। हे म्हणजे ज्या काय सातत्याने गोष्टी घडत होत्या कॅमेरासमोर त्याच्यातनं निदर्शनात येत होतं, कारण चळवळीचा भाग मी पण आहे, चळवळीमध्ये मीही काम केलेलं आहे आणि समाजासाठी काम करणारा माणूस, समाजाच्या भल्यासाठी काम करणारा माणूस कधीही समाजाला डावलून त्याचे स्वतःचे मतं मांडत नसतो। हा स्वतःचे म्हणजे हा ज्याचं कोणाचा हा आहे प्यादा हा त्याचे मतं समाजासमोर मांडत असतो, मीडियासमोर मांडत असतो, बाकी हा समाजासाठी काहीही करत नाही। ह्याचं सगळं काही जर पहिल्यापासून तुम्ही बघत गेलात ह्याच्या भूमिका सातत्याने बदलत आहेत। का बरं? हा भूमिकेवर ठाम का नाही? पहिलं बोलला काय तर फक्त मराठवाड्यापुरत्या कुणबी नोंदी, त्याच्यापुरतं मी बसलेलो आहे मराठवाड्याला, कुणबी नोंदी कुणब्यांमधनं आरक्षण द्यावा, कुणबी नोंदी त्यांच्या मराठ्यांना देण्यात यावा। त्याच्यानंतर काय सरसकट आरक्षण देण्यात यावं, त्याच्यानंतर काय सगळे सोयरे कायदा पारित करावा। काय वारंवार तुमच्या भूमिका का बदलतायत? कारण काय? म्हणजे याचा अर्थ तुम्हाला चालवणारा दुसराच कोणीतरी। ज्या वेळेला माणूस स्वतःच्या भूमिकेवर ठाम असतो ना, त्याच्या मतावर स्वतःच्या, त्यावेळेला समजून जायचं की ते त्याचं स्वतःचं मत आहे। ज्या वेळेला तो ठाम असतो, ज्या वेळेला तो डगमगतो ना, ज्या वेळेला तो इथं पाहिजे तो, याचा अर्थ त्याला चालवणारा कोणतरी, त्याचा रिमोट दुसऱ्याच्या हातात आहे। हे मात्र 100% खरं आणि हे समाजाच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे, निदर्शनात आलेलं आहे। आणि म्हणून माझा विरोध आहे त्याला की तू जो काय गोंधळ घालणं लावला आहे आता तो बंद कर बाबा। आम्हाला आरक्षण मिळाले, आम्हाला जे पाहिजे ते मिळाले, तुझे लय उपकार आमच्यावर, मी असं म्हणेल, तुझ्यामुळे समाज एकत्र आला होता, खरंच आला होता। तुझ्या त्या गोष्टीला तुला मानलंच असतं, आणखी समाजाने डोक्यावर घेतलंच असतं, पण तुझा जो काय गौडबंगाल आहे तो समाजाच्या पुढं आलेला आहे, त्याच्यामुळे आता तू शांत बस। आणखी आता त्यांनी बघा काल घाबरून यांना बाईट दिली बारसकर महाराजांच्या नंतर, त्याच्या बाईटमध्ये काय बोललाय तो, हे 2-3च आहे, हे 2-3च आहे, अजून 10-15 येणार आहेत। त्याला गॅरंटी लोकांना याचे काय आहेत ना
पाळमुळं चांगली उकरून काढणार आहेत लोक आणि येणार एक 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 समोर येणार. कोण आहे जरांगे पाटलांच्या मागे काय वाटतं? शरद पवार आहे, सगळ्यांना का? माहिती आहे. संपलेला पक्षाचा माणूस त्याच्या मागं आहे. त्याचं कारण आत्तापर्यंत जेवढ्या सभा झाल्या त्याला खर्च कुणी केला बघा. आत्तापर्यंत जरांगेंनी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना खूप शिव्या घातल्यात, परंतु शरद पवारला एका सुद्धा शब्दाने शिवी घातली नाही. शरद पवाराला ब्र शब्द बोलला नाही. जो शरद पवार आत्तापर्यंत मराठा आरक्षणाच्या विरोधात होता तो शरद पवार मुख गिळून गप्प बसलेला आहे. म्हणजे काय झालं, हो शरद पवार आणि मनोज जरांगे नावाचं जे आहे ना त्याच्यासाठी वोट बँक तयार करण्याचं झाडं लावलेलं आहे आणि या झाडाला शरद पवार खतपाणी घालून वाढवत आहे. हे अखंड महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिलं आहे आणि महाराष्ट्राच्या लक्षात येत आहेत या बाबी. त्यामुळं समाज पण आता समाजाच्या लक्षात येतात त्या बाबी. समाज पण आता त्याला सपोर्ट करणार नाही, बघाल तुम्ही. ताई, तुम्ही कालपासून जेव्हा म्हणजे तुमची भूमिका व्यक्त केलीत तर त्याच्यानंतर अनेक ट्रोलिंग जे आहे ते सुरू झालेलं आहे. पूर्वी ओबीसी नेते तुमचं ट्रोलिंग करत होते, आता मराठा समाजातले जे लोक आहेत ते देखील तुमचं ट्रोलिंग करतात. ते आज नाही, हे कालपासून नाही, ते 1.5 महिन्यापासून माझं ट्रोलिंग करतात. ज्या वेळेला मी मनोज जरांगेच्या विरोधात भूमिका घ्यायला सुरुवात केली, ज्या वेळेला मनोज जरांगेच्या काही चुकीच्या बाबी मी समाजापुढे आणायचा प्रयत्न केला आणि मांडायला सुरुवात केली, त्यावेळेला मला मनोज जरांगेच्या कार्यकर्त्यांनी असं नाही म्हणता येणार, शरद पवार गटातल्या लोकांनी भयंकर ट्रोल केलं. आणि त्यामध्ये थोडाफार माझा मराठा समाज आहे की बाबा भोळा बाबडा का बरं ताई असं करतायत. इतके दिवस बरेच जण मला फोनही करतायत, पार काकुल देतात ताई का. मी माझ्या पद्धतीने त्यांना सांगण्याचं नाही रे बाबा, हे फार आपल्याला याच्यामागं लय मोठा वेगळा चेहरा आहे, ह्याच्यामागं मोठा रावण लपलेला आहे. हे जे दिसतोय ना भोळा बाबडा रस्ते में जाएंगे सडक से जाएंगे, हे वेगळं आहे, हे फक्त आपल्याला भुलवण्यासाठी चालू आहे. कळलं का. मी हाफ टाईम 7वी पास बाई. तो माणूस बोलतोय मी 12वीपर्यंत शिकलो, मग याला 12वीपर्यंत हिंदी धडा नव्हता का. हे सगळं येतं आहे त्याला. हे समाजाला येड्यात काढायचं काम चालू आहे. मी लय भोळा आहे, मला काही कळत नाही, सगळ्यांना कळतं आहे. आत्ता जे सरकारने विशेष अधिवेशन घेऊन स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे 10%, ते कायदेशीर चौकटीमध्ये टिकेल असं वाटतं? अगदी टिकणार कायदेशीर चौकटीमध्ये. कारण 22 राज्यांमध्ये टिकलेलं आहे, मग महाराष्ट्रामध्येच का टिकणार नाही. कारण काय, 22 राज्यांमध्ये जर टिकलेलं आहे तर महाराष्ट्रात न टिकण्याचं कारण काय. संविधानामध्ये काय असं नमूद केलं आहे का की महाराष्ट्रामध्ये टिकणार नाही आरक्षण, असं काही आहे का. नाही टिकणार आहे. हे काहीतरी आता उगाच आपलं काही अफवा उडवायच्या, काही टिकणारच नाही, हेच नाही तेच नाही. आणि काय समाजाला नाही हो एवढा अभ्यास समाजाचा. त्यामुळं भोळा बाबडा समाज आहे मराठा समाज, आणि तो आपला नाही बाबा यांनी जर आंदोलन उभं केलं होतं हे जर म्हणतात म्हणल्यावर टिकणारच नाही. काही वर्ग पण जो सुशिक्षित वर्ग आहे, ज्यांच्या या गोष्टी प्रामुख्याने लक्षात आलेला आहे की आपल्याला भेटलेलं आहे आरक्षण, त्यामुळं ते लोक नाहीच आता त्याच्यासोबत जोडल्याच जाणार नाही. अगदी एक शेवटचा प्रश्न की तुम्ही न्यायालयात देखील जाणार आहात, तर ते नेमकं प्रकरण काय आहे, कशा संदर्भात न्यायालयात? मी ज्या वेळेला याच्या विरोधात मध्ये भूमिका घेतली त्यावेळेला मला इतकं भयंकररित्या ट्रोल करण्यात येतं आहे, इतकं गलिच्छ शिव्या फार गलिच्छ शिव्या देण्यात येत आहेत मला, फार गलिच्छ. माझ्या पर्सनल बाबी काही काढण्यात येत आहेत, माझ्या पर्सनल गोष्टी काही मीडियावर ज्या असेल नसेल त्या गोष्टी मांडण्यात येत आहेत. ह्या कुणाला संविधानाने अधिकार दिला नाही आहे तुम्हाला, आणि संविधानाप्रमाणे मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य पण आहे, मग मी माझं मत मांडणार आहे. तुम्ही लोक मला तुमची दडपशाही माझ्यावर टाकू शकत नाही, लादू शकत नाही, गप्प मला बसू शकत नाही. हा सुद्धा गुन्हाच आहे मला गप्प करणं. मी गप्प बसणार नाही. ज्यांनी मला गलिच्छ शिव्या दिल्या त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार, आणि सगळ्यात वरती नाव मनोज जरांगेचं असणार. कारण हा त्या पोरांना सांगतोय, मला जो ट्रोल करेल, मला जो आडव्यात येईल माझ्या, त्याला ट्रोल करायचं. एकंदरीतच त्यामुळे जर आपण पाहिलं तर अधिक आक्रमक शैलीमध्ये संगीताताई वानखेडे ज्या आहेत त्या आपली भूमिका मांडतायत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे शरदचंद्र पवार यांचा हात आहे असा स्पष्टपणे गंभीर आरोप जो आहे तो संगीता वानखेडे यांनी केल्याचं पाहायला मिळतं आहे. पियुष येरवडेकरसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे.